हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि भरपूर जणांचे मला आता यूट्यूबवरती फेसबुकवरती क्वेश्चन येत आहेत, इंस्टाग्रामला पण क्वेश्चन येतात की तुम्ही जे आता व्हिडिओ बनवता याच्यामधून सर तुम्हाला काही अर्निंग वगैरे भेटते का? तुम्ही जे नॉलेजफुल व्हिडिओ एवढे देताय त्याची काही तुम्हाला अर्निंग भेटते का? तर हो मित्रांनो, याच्यामध्ये अर्निंग असते, पण प्रत्येकाला वेगळी प्रत्येक प्लॅटफॉर्म जो असतो त्याला वेगळी अर्निंग असते। तर ती कशी असते? तर तुम्हाला आता इंस्टाग्रामचं विचारताय भरपूर लोक, आता मला विचारताय की तुमचे इंस्टाग्रामला एवढे फॉलोअर्स आहेत, तुम्हाला त्याच्यामधून काही अर्निंग होते का? तर मित्रांनो, इंस्टाग्रामवरून काही अर्निंग होत नाही। इंस्टाग्राम तुम्हाला 1 रुपयाही देत नाही, तुमचे कितीही फॉलोअर्स असो, 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख कितीही असो, तुम्हाला इंस्टाग्रामवरून अर्निंग होत नाही। तुम्हाला इंस्टाग्रामवरून कशी अर्निंग होती तुम्हाला थोडक्यात सांगतो। इंस्टाग्रामवरून कशी अर्निंग होती, ज्यावेळेस ब्रँडचे कोलॅब येतात, ब्रँड प्रमोशन येतात, किंवा मग छोट्या काही ॲडव्हर्टाईज असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते ॲडव्हर्टाईज करून पण त्याच्यामधून अर्निंग करू शकता। त्याचे तुम्हाला 5-10 हजार रुपये भेटून जातात, पण तुमच्या ते फॉलोअर्सवर असतं, तुम्हाला तुमचे किती फॉलोअर्स आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं। आणि याच्यामध्ये कसं आहे की ज्या लोकांचे किंवा ज्या क्रिएटरचे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांनाच ते ब्रँड जे आहेत ते मेलद्वारे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरद्वारे त्यांना ते कॉल करतात, मेल करतात, आणि त्याच्यावरून त्यांची काही एक ठरलेली अमाऊंट असते। 5 मिनटाचा व्हिडिओ असो, 2 मिनटाचा असो, 30 सेकंदाची रील असो, त्याचं ते ठरलेलं अमाऊंट असतं, त्याप्रमाणे ते ब्रँडसाठी पे करतात। आता हे झाले एक इंस्टाग्राम। आता सेकंड याच्यामध्ये 2 नंबरला येतं यूट्यूब हे एवढं जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे की याच्यामधून तुम्ही एक सॅलरी कमवू शकता। तुम्ही जॉब करून जी सॅलरी कमवता ती कमवू शकता तुमचे व्हिडिओ टाकून, पण तुम्हाला त्याच्यामध्ये एक निच निवडायची असते। आता निच हे काय आहे, आता पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही, तुम्हाला माझे दुसरे व्हिडिओ बघावे लागतील, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे एक्सप्लेन केलेलं आहे। थोडक्यात सांगतो निचमध्ये काय असते। निच म्हणजे एक टॉपिक असतो तुमचा की तुम्ही कशाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे। जसं आता माझं एज्युकेशनल चॅनल आहे। एज्युकेशन म्हणजे काय, मी याच्यामध्ये शिकवतो की फेसबुक वगैरे म्हणून अर्निंग कशी करायची, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून अर्निंग कशी करायची, किंवा मग याच्यामध्ये आपण जे काही गव्हर्मेंट योजना येतात, गव्हर्मेंट जॉब येतात, किंवा मग आता लाडकी बहीण योजनाचं चालू आहे त्याच्याबद्दल KYC कशी करायची याच्याबद्दल आपण माहिती देत राहतो। हे झालं माझं नीच। आता तुमचं नीच काय आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये एक नीच निवडावं लागतं की तुम्ही कशावर नीच म्हणजे सोप्या भाषेमध्ये टॉपिक, तुम्हाला टॉपिक निवडावा लागतो। तुम्ही कशावर व्हिडिओ बनवणार आहात ते एक टॉपिक निवडायचा आणि त्याच्यावरती कंटिन्यू करत राहायचं। आता याच्यामधून काही पॉलिसीज असतात यूट्यूबच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 4,000 घंटे पूर्ण पाहिजेत। तर ते 1 वर्षामध्ये 4,000 घंटे पाहिजेत। किती? 1 वर्षामध्ये 4,000 घंटे पूर्ण झालेले पाहिजेत, तरच तुम्ही त्याच्यासाठी पात्र असणार आहात। आणि 1000 सबस्क्रायबर पाहिजेत मिनिमम। आता कसं इंस्टाग्रामला तिथे मॉनिटायझेशन असल्यामुळे सबस्क्रायबरचं काही व्हॅल्यू आहे तिथे, पण तिथे म्हणजे सबस्क्रायबर कमी असेल तरी पण चालतं। एखाद्या वेळेस तुमच्या व्ह्यूजवर ते तुम्हाला ब्रँड प्रमोशन येतात, पण इथे तसं नाही। इथे तुम्हाला कोणावर डिपेंड राहायचं नाही, इथे तुम्हाला एक फिक्स पेमेंट येते। त्या पेमेंटचं सॅलरीसारखाच टाईम असतो, 22 ते 25च्या मध्ये प्रत्येक यूट्यूबरचं पेमेंट आहे त्याच्या अकाउंटला जमा होत राहतं। ते कसं होतं, 21 ते 25च्या मध्ये जेवढे डॉलर जमा होतील ते डॉलर त्याच्या अकाउंटला आपल्या इकडे रुपीजमध्ये कन्वर्ट होऊन ते जमा होतात। आता याच्यामध्ये यूट्यूबमध्ये तुम्हाला राहिला क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय आहे। 4,000 घंटे लागतील तुम्हाला पूर्ण वॉच टाईम धरला जातो 4,000 घंट्यांचा, ज्याच्यामध्ये की तुम्हाला रील्सचे काउंट होत नाहीत त्याच्यामध्ये। हे वॉच टाईम काउंट होणार तुमचा व्हिडिओचा, रील्सचा वॉच टाईम काउंट होत नाही, रील्सचे व्ह्यू काउंट होतात। व्ह्यू तुम्हाला 30 लाख व्ह्यू लागतात, 4,000 घंटे लागतात, आणि 1,000 सबस्क्रायबर पाहिजे। याच्यामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं। मॉनिटाईज झाल्यानंतर त्याची एक प्रोसेस असते, ते ॲडसन्स अकाउंट असतं, ते ॲडसन्स अकाउंट क्रिएट करावं लागतं। त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण की अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती देत राहतो मित्रांनो। आता
हे झालं यूट्यूबचं. शॉर्टमध्ये सांगितलं मी तुम्हाला की पेमेंट प्रोसेस काय असते आणि तुम्ही पात्र कसं राहता याच्यामध्ये. ते तुम्ही ॲडसन जोडल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये अकाउंट, पॅन कार्ड, त्याच्यानंतर जे काय तुमचा पत्ता असतो त्याच्यावरती एक तुम्हाला ॲडसन्स पिन येतो, तो पिन टाकायचा असतो. त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते व्हेरीफाय होतं. ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे जेव्हा $100 होतील, $100 ते $100 झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला ते पेमेंट येतं. आता $86ला $1 चालू आहे, म्हणजे $100चे साधारण 8,500 ते 9,000 रुपये होतात आत्ता पकडलं आपण तर मग तुमच्या ते व्ह्यूवर असतं किती डॉलर बनतील ते. $100 झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट होतात ॲडसन्समधून. पहिले ॲडसन्सला होतात, नंतर तुमच्या अकाउंटला येतात. आता राहिलं थर्ड प्लॅटफॉर्म. थर्ड काय आहे? फेसबुक. आता याच्यामध्ये फेसबुकमध्ये कसं आहे, फेसबुकला हे त्यांनी पात्रता ठेवलेली नाही जशी यूट्यूबला आहे. फेसबुकमध्ये एक कॉन्टेंट मॉनिटायझेशन म्हणून टूल असतो. तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथून अर्निंग चांगली चालू होते. त्याच्यामध्ये फोटोज आहे, त्याच्यामध्ये स्टोरीज आहे. यूट्यूबला फक्त तुम्ही व्हिडिओ टाकू शकता आणि रील टाकू शकता, पण इकडे तुम्हाला फेसबुकवरून फोटोज, त्याच्यानंतर रील्स आहेत, व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर तुमचे टेक्स्ट असतात. काही लोक टेक्स्ट स्टोरी वगैरे बनवतात, त्याच्यामधून पण तुम्हाला अर्निंग होते. त्याच्यामध्ये आता 2 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मॉनिटायझेशन टूल आणि त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे सबस्क्रिप्शन. म्हणजे लोक तुम्हाला सबस्क्राईब करू शकतात, त्याच्यामधून तुम्हाला ते त्यांच्या थ्रू पण पेमेंट येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये थर्ड ऑप्शन असतं, एक स्टार म्हणून ऑप्शन येतं. त्याच्यासाठी क्रायटेरिया असतो तुमचे 5,000 फ्रेंड पाहिजेत आणि फक्त फ्रेंड पाहिजेत त्याला 5,000. समजा फॉलोअर्स जे काय असेल, जुनं अकाउंट असेल तर फ्रेंड, आणि तुम्ही जर त्याला मॉनिटाईज केलं असेल प्रोसेसमध्ये, समजा प्रोफाईल मॉनिटाईज केली असेल तर ते फॉलोअर्समध्ये मोजल्या जातं. तर तेवढे पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं तिथून स्टारमधून अर्निंग होते. तर एक स्टार $30 असतो. तर तुम्ही जर चांगली माहिती दिली किंवा तुमचे काही व्हिडिओ चांगले असतील किंवा सोशल वर्क असेल तर तुम्हाला लोक त्याच्यावरून पेमेंट सेंड करतात. मग ते एक स्टार कितीचा होतो? एक स्टार $30 होतो. पण ज्यावेळेस तुमचे ते 50 स्टार जमा होतील त्याच्यानंतर तुम्ही जे काय अकाउंट दिलेलं असते त्या अकाउंटला सेम त्याच्या अकाउंटला तुमच्या ते पेमेंट जमा होतं. पण त्याच्यामध्ये आता इकडे कसं आहे, यूट्यूबला तुम्हाला $100 झाल्याशिवाय पेमेंट जमा होत नाही. पण इकडे फेसबुकला तसं नाही. फेसबुकला पेपल अकाउंट असतं, त्याच्यामध्ये तुमचे $20 जरी झाले महिन्याची, 30 जरी झाले, 40 जरी झाले, पण $25 कमीत कमी $25 पाहिजेत. तर $25 जमा झाल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला ते पेमेंट जमा होतं. यूट्यूबमध्ये आणि फेसबुकमध्ये हा डिफरन्स आहे. पण फेसबुकमध्ये हा फायदा आहे की फेसबुकमध्ये तुम्हाला 5-6 कॅटेगरी असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टवर पण चांगले पैसे भेटतात. पण यूट्यूबमध्ये तसं नसतं. यूट्यूबमध्ये फक्त व्हिडिओ चालला पाहिजे आणि व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज पाहिजे तरच तुम्हाला ते पेमेंट येणार आहे. आणि तुम्हाला ही आपली माहिती कशी वाटली? सोप्या पद्धतीमध्ये सांगतो आपण, खूप सोप्या पद्धतीत समजून सांगतो. तुम्हाला जर माहिती चांगली वाटली असेल चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.